हा एक सरी धरी तू बघा आमची दिशा चालली रानात कामाला. हातात काय घेतलं ते? हा काय ते? खुरप. तुला खुरपावता येतं का? नाही. लय मजा वाट राहिली काय आज खुरपायला रानामध्ये? काय खुरपायचंय आपल्याला आज? कांदे का? बरं बाई मग आम्हाला मदत होईन दर्शिक. नाही का? एक जणी का? कुठे गेली एक जणी? इकडं पाय दर्शिक आमच्याकडे. गावाला गेली? आज आमची दिशा खुरपायला आमच्या सोबत आहे ना कांदे. तर आम्हाला आज लवकरच कांदे होती ना असं वाटत बाई आम्हाला पण. आणि आता आलोय आम्ही डाळिंबाच्या बागेतून. इकडून चाल बाई ते रस्त्याने डाळिंबाच्या आपल्या रस्त्याने. मग तिकडे कडानी काटे राहते. आता तर म्हणे कांदे खुरपायचे ना आता म्हणते काय खुरपायचं? ये ग बाई असं कसं बोलणं तुझं? लिंबू आले झाडाला पाय काय भारी मस्त लिंबू आले. नको तोडू बाई. आता पुढे जाऊन पाहती का? अगं कवळे लिंब आहेत. अगं आईले मोठं आहे ग मस्त. तोड मग घे घरी. का म्हणून जेवण केलं का आज? काय भाजी खाल्ली आज? आज काय भाजी होती खायला? मटकीची खाल्ली का? तोड ना घे ना तोडून. आवर बाई तुटा ना. अंग असं तोडलं पापोरीनं. कसं तोडलं दाखव. मोठं लिंबू आहे ना? दाखव बरं नीट. पाण्याला नको ते काटे असते ते लागत हात. काटे आहे त्याला? नाही का? दाखव बरं. असं धरवर असं मस्त आहे ना? तोच पाहिलं. आणि बाई आम्हाला काय डोळे का? तो डोळे नवे डोळे त्याच्यामुळं बाई तू पाशीन. चला आता मग काय आपण इकडेच गप्पा मारीत बसल्यावर आपले होईन का कांदे खुरपून? चला खुरपण काय तो थाट. आता पाहू किती खुरपी ती. खत टाकली होती डाळिंबाच्या बागात. आम्ही खत टाकलं म्हण डाळिंबाच्या बागाला. आमची दिशा पण रानात काम करू लागती बरं का. आम्हाला छोटं मोठं काम असलं करू लागती. लय मोठं नाही होत तिला पण थोडं थोडं असलं का करीत ती. आणि आता आम्हाला डाळिंबाच्या बागेला ना बेसल ढोस टाकू लागली ती. तर आमचा डाळिंबाचा बाग आता चौकीमध्ये. तर बघा काही काही अशी पानं आहे काही असे फुलं आहे. आणि आम्ही काहीला अशी फुलं फुलायला लागले. म्हणजे आता छोट्या लहान लहान मोठ्या कळ्या निघायला लागल्या आता आपल्या बागाला पण. बरं टिशू खत टाकलं म्हणून बरं का. बघा आता पानं पण किती भारी आहे. आणि आता शेंडे दिसते ना तर ह्या शेंड्यासाठी ना तर आम्ही आमच्या डाळिंबाच्या बागाला बेसल डोस झाला ना. तर त्या डोस नंतर तर हे असे शेंडे आले. तर हे शेंड्याला आहे ना आम्ही कोणतं औषध ओतलं बरं? तुम्ही कोणतं टाकी त्या ड्रीप खाली? तर आम्ही कल्टर टाकलं. तुम्ही कोणतं टाकी ते आम्हाला सांगा. आम्ही ते कल्टर टाकल्यामुळे ना आता आपली ह्याची वाढ आहे ना तर ही वाढ खुटून राहणार आहे. म्हणजे खुटून जाते त्या शेंड्याची. आणि ही शेंडे का जेवढी लांबत आहे का ती लांबत नाही. मग जागीच आखूड होते. आणि मग आपल्याला शेंडे काढायचं बाया लावून शेंडे काढावं लागते ना. मग ती आता काढायला आता वेळ पण नाही. कारण की कामं सगळे संघ येल असल्यामुळे ना तर शेंडे नाही काढता येत. तर हे असे शेंडे आलेले आहे बागाला बघा. आणि त्याच्यावर थोडं मावा पडला होता ह्या वेळेस बागा. मावा तर काही कोणत्या त्याची पिछा सोडी न व्हायचा. आणि आता आमची दिशा तर म्हणे मी मदत करते. खताला मदत केली तिनं खत टाकायला. आणि आता तर काय म्हणे मी आता खुरपायला येते. बेसल डोस टाकू लागली. कल्टर ओतू लागली झाडांना.
म्हणजे आमचे शेतकऱ्याचे पोरं छोटं मोठं काम लहान असलं तर आम्ही त्या सुट्टी दिवशी त्यांच्याकडून म्हणजे संग नेऊन करून घेतो. कारण की मग आपले रोजंदाराचे बाया मग रोजंदारनी नाही लावणं होत. कारण की मग बरं राहतं थोडंसं कधी मधी. आणि एक जणीन बघा पुढून खुरपं घेऊन उभी आहे. आता आमचे कांदे पूर्ण खुरपून होणार आहे आज. हा आणलं ना, सगळे आणले. चला मग आता तिकडे कांदे खुरपायला. चला कांदे पाहिजे आपल्याला आता. एक गाणं म्हणते का बाई, आम्ही दोघी बहिणी येतं ना तुम्हाला म्हणून दाखवा बरं. इकडे करा तोंड आता. म्हणा. गुलाबाचे गुलाबाचे फूल उमलले, ते माझ्या मम्मीला आवडले. माझी मम्मी सुखाची, गागर बनली तुपाची. सगळे तून सांडले, मम्मी पप्पा बांधले. मी गेले सडवायला, मलाच लागले बडवायला. हातात डब्बा कढीचा, त्याच्यात भात डाळीचा. हात आला मम्मीचा, रस्ता काला अंगणवाडीचा. अंगणवाडी मध्ये जाता का तुम्ही? हा का? तिथं काय काय देते ती मॅडम? अभ्यास. अजून जेवायला काय करते मॅडम? भात करेल राहतो का? हा का? खिचडी नाही करीत का? करीत का? तिखट भात का? चला मग पुढं आता आपले कांदे तिकडे मम्मी आलडन आपल्याला कांदे अजूक तितकं बी राहिलेली ना. चला मग आता बघा हे कांदे आमचेवाले, यांना थोडा वेळ खुरपायला येत. अजूक तणनाशक म्हणजे मारायचंय. उगलेलं नाही काही गवत, पण मग नवीन लागवड आहे. आणि इकडे बघा ही मोठली लागवड आहे, याच्यात गवत झालेलं आहे. एवढी खुरपायची. पोरी गेल्या बघा पुढं. इकडं आपली अद्रक बघा मित्रांनो, कशी अद्रक आलेली मस्त अशी छान अशी अद्रक आलेली आहे. आणि आता अद्रकीचा भर संपलेला आहे पूर्ण हिरव्यातला, तर पिवळी झालेली आहे आता पूर्ण. तर आता आपली अद्रक पूस खाली म्हणजे आता फक्त अद्रकीचं पोषण चालू आहे बघा तुम्ही. हिरव्यागार मिरच्या झालेल्या आहे रानामध्ये. तर हे कांदे आमचेवाले. चला मग खुरपितो आम्ही कांदे. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. चला, जय हरी.